नमस्कार. युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, नगरपालिका निवडणुकांचं आता बिगुल वाजण्याची चिन्ह दिसत आहेत आणि मागच्या आठवड्यात नगराध्यक्ष पदासाठीची आरक्षण सोडत सुद्धा जाहीर झाली आणि त्यात मंगळवेढा नगरपालिकेची सुद्धा आरक्षण सोडत जाहीर झाली आणि त्यामध्ये सर्वसाधारण महिला हे नगराध्यक्ष पदासाठीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. एकंदरीतच बघायला गेलं तर आता दुसऱ्या वेळेस मंगळवेढा नगरपालिकेवरती महिला राज येणार आहे, हे चित्र आता सध्या स्पष्ट झालेलं आहे. तसं पाठीमागचं बघायला गेलं तर जवळजवळ 9 वर्षाच्या गॅप नंतर आता दुसऱ्यांदा ही स्थानिक स्वराज्य संस्थांची पर्यायी नगरपालिकांची निवडणूक आता होणार आहे. तर 2016च्या निवडणुकीचा मंगळवेढा नगरपालिकेचा जर का विचार करता, त्यावेळेस तत्कालीन आमदार श्री भारतनाना भालके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष पदासाठीची बाजी मारलेली होती. सौ अरुणा सोमनाथ माळी ह्या त्या तत्कालीन नगराध्यक्ष झालेल्या होत्या आणि त्यानंतर 9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता मंगळवेढा नगरपालिकेची ही निवडणूक लागत आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर बरेचसे दिवस होऊन गेलेले आहेत, बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. एकंदरीत जनमताचा कौल सुद्धा बदललेला दिसलेला आहे आपल्या पाठीमागच्या 2 निवडणुकांमध्ये. तर पाठीमागच्या 2 निवडणुका मी असं का म्हणालो तर 2019ला ज्यावेळेस भारतनाना आमदार झाले तिसऱ्या वेळेस, त्यावेळेस 2020ला त्यांचं निधन झालं आणि 2021ला ज्यावेळेस पोटनिवडणूक लागली त्यावेळेस मंगळवेढा शहरानं श्री समाधान आवताडे यांना बऱ्यापैकी मताधिक्य दिलेलं होतं. पर्यायानं भाजपाला त्यांनी मताधिक्य दिलेलं होतं मंगळवेढेकरांनी. ते मताधिक्य अशा स्वरूपात होतं की जवळजवळ पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहरातील 22 गावं यांनी भगीरथ भालकेंना लीड देऊन सुद्धा मंगळवेढा शहरानं अक्षरशः ते लीड कमी करून समाधान आवताडेंना जास्तीचं लीड देण्याचं काम ह्या मंगळवेढेकरांनी केलेलं होतं. आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा तीच पुनरावृत्ती झाली. मग ह्या 2 निवडणुकांवरून मंगळवेढेकरांचा सध्याचा कौल तरी भारतीय जनता पार्टी पर्यायानं समाधान आवताडे यांच्या बाजूनं सध्या तरी दिसत आहे. पण मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था हे 9 वर्षांनंतर जवळजवळ आता निवडणूक लागलेली आहे. प्रश्न वेगळे असू शकतात, प्रचाराचे मुद्दे वेगळे असू शकतात आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे आणि तत्कालीन वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठीचा चेहरा कोण आहे हे सुद्धा ह्या निवडणुकीत ध्यानात घेतलं जाणार आहे. पण एका बाजूने जर का विचार करता, महायुतीच्या बाजूने जर का विचार करायला गेलं तर 3 घटक पक्ष असलेली ही महायुती, तर त्यामध्ये विद्यमान आमदार श्री समाधान आवताडे हे भाजपाचे आहेत आणि मंगळवेढा शहरात उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मानणारा सुद्धा बऱ्यापैकी वर्ग आहे आणि त्यातीलच एक श्री अजित जगताप हे सुद्धा मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत अशी सुद्धा चर्चा संपूर्ण मंगळवेढा शहरात आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय ते मानले जातात. ते घड्याळावरती निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत अशी सुद्धा चर्चा पूर्ण मंगळवेढा शहरात होत आहे. तर ते घड्याळावरती लढतात की समाधान दादा त्यांना कमळाचं तिकीट देऊन कमळावरती लढायला सांगतात, हे सुद्धा पुढचं चित्र सुद्धा बघावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मंगळवेढेकरांमध्ये ही सुद्धा चर्चा रंगली की समाधान दादांचे बंधू श्री सोमनाथ आवताडे हे सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. एकंदरीत श्री सोमनाथ आवताडे यांचा जर का विचार करता 2021ची पोटनिवडणूक असेल, 2024ची विधानसभेची निवडणूक असेल, तर त्यांनी श्री समाधान दादांचं काम भरपूर ताकदीनं केलेलं आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. मग मंगळवेढेकरांमध्ये कुठेतरी ही चर्चा रंगते की समाधान दादा त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून किंवा त्या कामाचं बक्षीस म्हणून सुद्धा श्री सोमनाथ आवताडे यांना नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं तिकीट महायुतीकडून देतील अशी सुद्धा चर्चा मंगळवेढा शहरामध्ये होत आहे. आता ही झाली महायुतीची बाजू. तर मित्रांनो, महाविकास आघाडीचं सुद्धा चित्र आपल्याला पूर्ण बघायला हवं. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा 2024ला काय काय नाट्यमय घडामोडी घडल्या हे सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर 2024मध्ये काँग्रेस पक्षाकडून श्री भगीरथदादा भालके यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीचा जे घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुद्धा भगीरथदादांच्या अगेन्स्ट एक मैत्रीपूर्ण लढत म्हणून किंवा काय म्हणून सुद्धा श्री अनिल सावंत यांना उमेदवारीच्या रिंगणात उभं केलेलं होतं. मग महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही त्यावेळेस बिघाडी झालेली आपल्याला बघायला मिळालेली होती. मग नगरपालिकेमध्ये सुद्धा असंच चित्र होतं की काय अशी सुद्धा चर्चा मंगळवेढा शहरात सध्या चालू आहे.
तर मित्रांनो, एकंदरीत येणारं चित्र आपल्याला पूर्ण बघावं लागणार आहे. काय काय घडामोडी घडतात, काय काय राजकीय आघाड्या होतात. मंगळवेढा शहरामध्ये समविचारी आघाडी ही सुद्धा सध्या अस्तित्वात येत आहे. अगदी श्री संत श्री संत दामाजी कारखान्यात सुद्धा समविचारी आघाडीने श्री समाधान आवताडे यांच्या हातून दामाजी कारखाना घेण्याचं काम केलेलं होतं आणि त्याचं मेन म्हणजे त्याचं नेतृत्व श्री अजित जगताप हेच करत होते. आता तेच श्री आमदार महोदयांचे निकटवर्ती मानले जातात. तर मित्रांनो, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला प्रचाराचा कोणता मुद्दा हा प्रभावी ठरू शकतो, कोणता मुद्दा हा एकंदरीत निवडणुकीला एक वेगळं वळण देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं, हे सुद्धा आम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि आपल्याला आजचा जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची आठवण, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थांबूया आपण. धन्यवाद.